महाराष्ट्राच्या नेत्यांना किंवा विरोधी पक्षांना अचानक गडकरी साहेबांबद्दल एवढं प्रेम का बरं दाटून येऊ राहिला, हा एक प्रश्न उभा राहतोय मित्रांनो. आपल्याला माहित असेल 195 लोकसभेचे उमेदवार भाजपने घोषित केले. त्यामध्ये महाराष्ट्रातले आणि बिहारचे किंवा दक्षिणकडच्या राज्यांच्या सीट डिक्लेअर झालेल्या नव्हत्या. तरी पण महाराष्ट्राचे पण झाले नाही त्याच्यामध्ये, कारण युती आणि जे काही वेगवेगळ्या त्यांचे गठबंधन आहे त्या गठबंधनच्या चर्चा अजून व्हायच्या बाकी होत्या. कोणाला कुठून सीट, किती सीट या संदर्भात त्यांच्या चर्चा चालू असताना त्यात पहिल्या 195 सीटमध्ये गडकरींचं नाव का नाही, यामुळं महाराष्ट्रातील जे काही वेगवेगळे विरोधी पक्ष आहे, उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणा किंवा त्यांचे वेगवेगळे महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते सुप्रियाताई सुळे म्हणा, यांना अचानक गडकरींबद्दल प्रेम दाटून आलं आणि त्यांनी एक असं काय म्हणू आपण नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की गडकरी साहेबांचं सुद्धा तिकीट जे भाजपचे लोक कट करणारी, गडकरी सारखा माणूस एवढा कर्तृत्ववान, एवढे रस्त्यांचे कामं त्यांनी केले आणि मोदी सरकारमधल्या पहिल्या 1, 2, 3 मधल्या 3-4 मधल्या मंत्र्याचं सीट सुद्धा हे कट करताय काय, अशी एक शंका त्यांनी उपस्थित केली. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी तर डायरेक्ट ऑफर देऊन टाकले की तुम्ही महाविकास आघाडीत या, एनडीए मध्ये, इंडिया आघाडीमध्ये या, तुम्हाला नागपूरमधून तिकीट पहिल्या याच्यामध्ये दिलं जाईल, अशी एक चर्चा त्यांनी सोडून दिली. मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. जसं लोकसभेचे तारखा डिक्लेअर होणार, आचारसंहिता ह्या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात लागू होईल आणि वेगवेगळे पक्ष आपापल्या सीट किंवा आपापले उमेदवार घोषित करण्याच्या पाठीमागे लागलेले, युती, आघाडी, महायुती, महाआघाडी काय यांच्या चर्चांच्या फेऱ्या, बातचीत चर्चांच्या फेऱ्या एकामागून एक चाललेल्या आहेत. आणि अशामध्ये खरं म्हणजे भाजपने पहिली लिस्ट जारी केली, 195 लोकसभा उमेदवार घोषित केले, त्यामध्ये गडकरींचं नाव नव्हतं आणि त्यामुळं इकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगेच आरडाओरड सुरू केला की गडकरी साहेबांचं सुद्धा तिकीट कट केलं जाणार आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. गडकरी सारख्या मोठ्या नेत्यांचं तिकीट तर पहिल्या लिस्टमध्येच जाहीर व्हायला पाहिजे होतं, अशी एक पुढी किंवा अशी एक बातमी सोडून दिली उद्धव ठाकरे साहेबांनी. त्यांनी ते एका सभेमध्ये डायरेक्ट सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आघाडीत यावं, आम्ही त्यांना पहिल्या याच्यामध्ये तिकीट देऊ आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आता हा सगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कसा आहे हे आपण समजून घेतला पाहिजे मित्रांनो. आपल्याला आठवत 19ची लोकसभेची इलेक्शन अशाच टायमाला व्हायची होती आणि त्यावेळेस सगळे पुरोगामी लोक किंवा वेगवेगळे पत्रकार, वेगवेगळे राजकीय विश्लेषक मोदी साहेबांच्या विरोधी असणारे ते सगळे सांगत होते की मोदी साहेबांना बहुमत मिळणार नाही, त्यांना एनडीएला सुद्धा बहुमत मिळणार नाही, काय 200, 250, 250 आसपास त्यांची जागा भेटन आणि मोदी साहेबांना दुसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळणार नाही. त्यावेळेस मग काय काय पर्याय त्यांच्या समोर असू शकतो बाबा. मग त्यांनी सांगितलं की नितीन गडकरी साहेबांना जर पंतप्रधान उमेदवार केलं तर विरोधी पक्ष त्यांना साथ देतील, अमकं होईन. आपण मागच्या 19 सालच्या कालावधीचं आठवून पहा मित्रांनो. असंच एक पुढे सोडून देण्याचं काम चालू होतं की गडकरी साहेब भाजपमध्ये नाराज आहे आणि त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गडकरी आणि मोदी साहेबांचं पटत नाही किंवा त्यांच्यात विस्तव सुद्धा जात नाही. मोदी साहेब गडकरींना हे करण्यासाठी किंवा त्यांना दूर लोटण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जात आहे, कारण मोदी साहेबांपेक्षा गडकरींची लोकप्रियता प्रचंड आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत मोठी आहे, असे एक बातम्यांमध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्या काळात सुद्धा झाला होता आणि आज सुद्धा ते होतात. याचं कारण आपल्याला माहित आहे. त्याला उत्तर सुद्धा भाजपचे जे काही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे भाजप देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे साहेबांची पार म्हणजे त्यांच्याच पक्षाचे काही खरं नाही, त्यांच्याच पक्षाचे 3-13 वाजलेले. असा पक्ष नितीन साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला उमेदवारीची ऑफर करतो म्हणजे हा एक मोठा जोकच आहे. असे एक वेगवेगळे पर्याय, वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे प्रतिक्रिया आपण ऐकत असाल मित्रांनो. पण प्रश्न असा आहे की हे जे काही विरोधी पक्ष आहे, काँग्रेस पण त्यामध्ये आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेब किंवा
शरद पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष, गडकरी साहेबांबद्दल एवढं प्रेम त्यांना दाटून काय येतं, हा एक शंका उपस्थित आहे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये, की लोकसभेची निवडणूक आली की त्यांना गडकरी बद्दलचं प्रेम दाटून येतं. गडकरी साहेब कसे उत्कृष्ट आहेत, तेच पंतप्रधान पदाला कसे लायक आहे, मोदींनी कशा प्रकारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलेला आहे, आणि जे काही चांगलं काम करतायत किंवा आपल्याला जड जाणाऱ्या नेत्यांना ते कशा प्रकारे त्यांचं खच्चीकरण केलं जातं, याच्या बातम्या आपण टीव्ही चॅनलवर पाहत असेल. वेगवेगळे विश्लेषक गडकरींचा मोठेपणा अचानक त्यांना दिसायला लागतं आणि ते बातम्यांमध्ये सांगायला लागतं की गडकरी किती श्रेष्ठ आहे, किती ग्रेट आहे, त्यांनी कशा प्रकारे भाजप वाढवण्याचं काम केलंय, त्यांनी कशा प्रकारे सगळ्या विरोधी पक्षांना सुद्धा सांभाळून घेण्याचं काम केलेलं आहे. ते वेगवेगळे त्यांचे गुणगान गायला सुरुवात केलं. आता गडकरी साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी प्रचंड काम ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं असेल. प्रत्येक खेड्यापाड्याने, प्रत्येक शहरामध्ये गडकरींचं नाव रोडच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. रोडकरी म्हणूनच त्यांना सगळा जनता ओळखते, कारण त्यांच्या कामाचा आवाका, त्यांचं वक्तृत्व, त्यांची धडाडी आणि डायरेक्ट बोलण्याची जी पद्धत आहे सर्वसामान्य जनतेला आवडते मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे फॉलोअर्स आहे किंवा त्यांना चांगले मानणारे लोक आहेत. त्यामुळे इलेक्शन आलं, निवडणूक आली की गडकरींबद्दल प्रेम दाटून येतं, आणि गडकरी आमच्या पक्षाकडून उभे राहिले तर कशा प्रकारे निवडून येईल ह्या एक बातम्या सोडण्यात येतात मित्रांनो. तसंच आजच्या कालामध्ये सुद्धा, आजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच होताना आपल्याला दिसतंय. गडकरी साहेब यांच्यावर कसा अन्याय होतो, महाराष्ट्राचा कसा अपमान केला जातो, महाराष्ट्राच्या नेत्यांना कसा दुजाभाव दिला जातो, हे वेगवेगळे नेते विरोधी पक्षांचे आपल्या वक्तव्यामधून जाहीर केलं जातं मित्रांनो. आपण बघत असून 2-4 दिवसापासून की गडकरी साहेबांबद्दल अचानक सगळ्या पुरोगामी लोकांना प्रेम दाटून आलेले आहे. म्हणजे त्यामध्ये कम्युनिस्ट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, म्हणजे जे काही भाजपच्या विरुद्ध आहे, आणि भाजप हा कर्तृत्वान लोकांना कसा दाबून टाकतो, त्यांचं कसं खच्चीकरण करतं हे सांगण्याचा प्रयत्न हे विरोधी पक्ष करताय मित्रांनो. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे स्वतःचं कर्तृत्वाने उभे राहताना ते भाजपच्या नेतृत्वाला आवडत नाही, अशी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जातो. आता खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी गडकरी साहेबांना तिकीट देण्याचं आमंत्रण देणं किंवा त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांच्याविषयी ममत्व दाखवणं, याच्या मागचे काळबेळ आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. आता गडकरी साहेब मोठे नेते आहेत, संघात वाढलेले आहे, संघाचं त्यांना काय म्हणू, संघाचे तत्व त्यांच्या अंगांगात भिनलेले आहे. असे व्यक्ती भाजपला सोडून जातील ही सुतराम शक्यता दिसत नाही. परंतु भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, आणि संघाचे लोक आणि भाजप यांच्यामध्ये कसा दुरावा आहे हे सांगण्याचा प्रयत्न हे पुरोगामी पत्रकार म्हणा किंवा नेते म्हणा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो. परंतु गडकरींना सुद्धा हे माहिती आहे आणि भाजपच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारचे राजकारण चालतंय. परंतु यामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही सीट शेअरिंग डिक्लेअर केलं नसताना गडकरी साहेबांचं नाव कसं येईल. आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं ज्यावेळेस महाराष्ट्राचे उमेदवार घोषित होईल पहिलं नाव गडकरी साहेबांचं येणार आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे 3 तेरा वाजलेले त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल किंवा गडकरींबद्दल प्रेम दाखवण्याचं किंवा त्यांच्याबद्दल ममता दाखवण्याचे त्यांचे वेगळी प्रेम दिसून येतं मित्रांनो. म्हणजे गडकरी साहेब आणि विरोधी पक्ष यांचं जवळीक काय मेतकूट कशा प्रकारे आहे हे, आणि त्याला बऱ्याचशा गोष्टी आहे मित्रांनो. कारण गडकरी साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं मोठं सख्य आपल्याला दिसून येतं. त्यांचं आणि विरोधी पक्षांचं नेतृत्वातले लोक किंवा गडकरी साहेबांचं नेतृत्व अनेक प्रकारे सौम्य आपल्याला मैत्रीपूर्ण दिसून येतात. म्हणून कदाचित भाजपचे लोक गडकरी साहेबांना एवढं महत्व देत नाही का अशी पण शंका येते. परंतु या सगळ्यामधून मित्रांनो गडकरी साहेबांच्या माध्यमातून भाजपवर सरसंधान करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब म्हणा, सुप्रियाताई म्हणा किंवा महाविकास आघाडीचे नेते म्हणा आपल्याला करताना दिसून येतात मित्रांनो. परंतु त्यांच्या पक्षातली सीट कोणाला उमेदवारी मिळणार आहे किंवा कोणत्या जागेवरून कोणता नेता उभा राहणार आहे, कोणता व्यक्ती उभा राहणार आहे हेच त्यांना माहित नाही. आणि जे उभे राहतील ते निवडून येईल की नाही याची पण शाश्वत नाही. तरी सुद्धा मोठ्या फुशारकीने हे लोक सांगतात की आम्ही गडकरी साहेबांना निवडून आणू. पण गडकरी साहेबांची जेवढी मोठी ताकद आहे की ते कोणत्याही पक्ष अपक्ष उभे राहिले तरी ते निवडून येऊ शकतात.
असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचं कार्य आहे. त्यामुळं आपल्याला माहित असं मागं सुद्धा गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की मी प्रचाराला सुद्धा जाणार नाही, असं नाही तसं नाही. आणि याला कारण मित्रांनो, मागं 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित होत आहेत की मोदी साहेबांनी ज्या ज्या काही योजना सांगितल्या किंवा आमच्या योजना कशा यशस्वी झालेल्या आहे किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत अन्नधान्य असेल, नोकरी असेल, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा प्रकारे पोहोचल्या जातात हे स्वतः मोदी साहेब सांगतात. आणि त्याला त्या एका क्लिपमध्ये त्या क्लिपची तोडफोड करून गडकरी साहेबांनी सांगितलं की भारतामध्ये शेवटच्या लोकांपर्यंत आमच्या योजना पोहोचत नाही बा, अजून सुद्धा काही लोकांना अन्न पाणी मिळत नाही किंवा रोजगार मिळत नाही, त्यामुळे सामान्य जनता हलपेष्टत आहे. ती जी काही क्लिप आहे ते आपल्याला माहित असेल, पाहिली असेल मित्रांनो, ती प्रचंड व्हायरल झालेली आहे. आणि त्या संदर्भात गडकरी साहेबांनी काँग्रेसच्या नेत्यांवर कोर्टात मानहानीचा दावा सुद्धा दाखल केलेला आहे, हे पण आपण बघितलं असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर गडकरी साहेबांबद्दल जे प्रेम दाटून येत आहे ना, हे विरोधी पक्षांचं ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे, हे आपल्याला माहित असेल मित्रांनो, आपण ओळखत असेल. कारण मागच्या 2019ला सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी एक फुगा सोडून दिला होता की गडकरी साहेब पंतप्रधान होणार. आणि आज सुद्धा त्याच पार्श्वभूमीवर हे लोक जात आहेत. परंतु ते लोक विसरतात की भाजपचे लोक किती डिसिप्लिन मध्ये काम करतात, किती हे करतात. आजपर्यंत आपण इतक्या जणांचे 195 मध्ये जवळजवळ 30-35 खासदारांचे तिकीट कट झालेले आहे, परंतु कोणत्याही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली नाही किंवा बंड केलेलं आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो. म्हणजे त्यांची ती डिसिप्लिन आहे. आणि आज मोदी साहेबांची एवढी प्रचंड लोकप्रियता आहे, एखादा दगड जरी उभा केला तर ते मोदी साहेब निवडून आणू शकतात, इतकी त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे, एवढी त्यांचं कर्तृत्व आहे. आणि गडकरी साहेब तर स्वतःच कर्तृत्वान आहे, त्यामुळं त्यांना विरोधी पक्षांची गरजच नाही ना. कारण मोदी साहेब म्हणा किंवा भाजपच्या लोकांना सुद्धा म्हणा की जी काही हमखास निवडून येणारी जागा आहे नागपूरची, त्या जागेवर दुसरा उमेदवार कशाला ते उभं करतील, गडकरी साहेबांचं तिकीट कशासाठी कट करतील, हे सगळं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. आणि भाजपामध्ये सर्व काही आलबेल आहे असं आलबेल नाहीये, म्हणजे सगळं काही ठीक आहे असं काही नाहीये. त्यांच्यामध्ये सुद्धा एकमेकांवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न चालतोय, हे दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होतो काय, अशी शंका येते मित्रांनो. म्हणून असं वाटलं की लोकसभा किंवा इलेक्शन आलं की या विरोधी पक्षांना गडकरी साहेबांबद्दल अचानक प्रेम दाटून यायला लागतं. त्याच्यामागे हा सगळा भाग असं वाटतो मित्रांनो. बघा, आपल्याला पटत असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.